गोलमाल किंवा बातो बातो में यासारखे जुने सिनेमे पाहिले की एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर हमखास येतो। सुशिक्षित, सालस आणि हलक्या हसऱ्या चेहऱ्याचे हे अभिनेते म्हणजे डेव्हिड अब्राहम चौलकर। त्यांचं नाव आणि राहणीमान पाहून अनेकांना वाटतं की हे कुणीतरी गोवन किंवा भारतीय ख्रिश्चन असावेत, पण खरी गंमत पुढे आहे। डेव्हिड अब्राहम हे ख्रिश्चन नव्हतेच, तर ते होते अस्सल मराठी ज्यू, ज्यांच्या पूर्वजांचं मूळ थेट इस्रायलशी जोडलेलं होतं। पण ही गोष्ट फक्त डेव्हिड पुरती मर्यादित राहत नाही। स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतात अशा 20,000हून अधिक लोकांची वस्ती होती, ज्यांचं मूळ केंद्र होतं आपला महाराष्ट्र। यांना ओळखलं जात होतं बेने इस्रायल या नावानं। आजही रायगड जिल्ह्यातील कोकण किनाऱ्यावर अशा अनेक ज्यू धर्मीय कुटुंबाची घरं आहेत, ज्यांच्या घरात हिब्रू नाही तर अस्सल मराठी बोलले जाते। यालाच लोक ज्युडिओ मराठी असंही म्हणतात। थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या काळजात एक छोटासा इस्रायल वर्षानुवर्ष जगत आहे। पण हे लोक इथं आले कसे? कोकणच्या मातीशी त्यांचं रक्ताचं नातं कसं तयार झालं आणि भारतानं या परक्या लोकांशी आपलं नातं कसं विणलं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या प्रवासाची सुरुवात होते साधारणतः 2000 वर्षांपूर्वी। इसवी सनाच्या पहिल्या शतकात जेव्हा इस्रायलच्या मातीवर संकट आलं, रोमन साम्राज्याने ज्यू धर्मीयांवर अनन्वित अत्याचार सुरू केले आणि त्यांना तिथून हाकलून द्यायला सुरुवात केली। जीव वाचवण्यासाठी या ज्यू लोकांनी समुद्राचा मार्ग पत्करला आणि दिशा मिळेल तिकडं आपली जहाज आखली। असंच एक जहाज वादळी प्रवासात भारताच्या दिशेने येत होतं, पण कोकणाच्या किनाऱ्यावर येत असताना एका भयानक नैसर्गिक संकटामध्ये हे जहाज सापडलं आणि त्या काळ रात्री अनेक जीव समुद्रानं गिळंकृत केले आणि काठावर वाचले फक्त 14 ज्यू लोक, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 7 स्त्रिया होत्या। रायगड जिल्ह्यातल्या नवगावच्या किनाऱ्यावर या अर्धमेलेल्या अवस्थेत असलेल्या परक्या माणसांना कोकणच्या वातीनं आणि इथल्या माणसानं एक फक्त आधार दिला आणि त्यांना शरण दिली आणि इथूनच सुरू झाला महाराष्ट्राच्या कुशीतला एक मिनी इस्रायलचा प्रवास। हे लोक इथं स्थिरावले खरे, पण जगायचं कसं? पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला, तो म्हणजे तेलाच्या घाण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला। हळूहळू या समाजात ओळख अशी झाली, त्यांना तेली म्हणू लागले। पण त्यांची एक गोष्ट इतरांपेक्षा वेगळी होती। ज्यू धर्मामध्ये सब्बात म्हणजे शनिवार हा प्रार्थनेचा आणि विश्रांतीचा पवित्र दिवस मानला जातो, त्यामुळे हे लोक शनिवारी घाणा चालवत नसत। त्यामुळे लोक त्यांना कौतुकानं शनिवार तेली म्हणू लागले। आजही महाराष्ट्रात बेने इस्रायल म्हणजे शनिवार तेली समाजाचे सुमारे 5000 लोक गुण्यागोविंदानं नांदत आहेत। 2000 वर्षापूर्वींच्या या प्रदीर्घ प्रवासात हे लोक इथल्या मातीशी इतके एकरूप झाले की हिब्रू भाषा मागे पडली आणि त्यांनी माय मराठीलाच आपलंसं केलं। 12व्या शतकातल्या जगप्रसिद्ध ज्यू तत्वज्ञ मोमोनाइट्स याने सुद्धा आपल्या ग्रंथात भारतीय ज्यूंचा उल्लेख करताना लिहिलंय की हे लोक आजही आपला धर्म निष्ठेने पाळतात। पण काळ पुढे सरकत गेला आणि हे बेने इस्रायल लोक कोकणच्या मातीशी इतके एकरूप झाले की त्यांनी इथली संस्कृती आणि इथली ओळख आपलीच मानली। साटमकर, पयणकर, दिवेकर किंवा नवगावकर अशी मराठी आडनावं या ज्यू बांधवांनी स्वीकारली। भारतात या ज्यू धर्मियांची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथली सहिष्णुता। महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्यावर कधीही धर्मांतरासाठी दबाव आणला नाही। जवळपास 1800 वर्ष हा समाज इथं अगदी सुखात नांदत होता। 18व्या शतकात मात्र या कथेला एक नवं वळण मिळालं। कोचीनचे ज्यू आणि काही व्यापारी महाराष्ट्रात आले। यामध्ये डेव्हिड राहावी नावाचा एका व्यापाऱ्यानं या बेने इस्रायल समाजाचा शोध घेतला। खरं तर हे लोक धर्म विसरले नव्हते, पण काळाच्या ओघात धार्मिक संस्कारापासून थोडे दुरावले होते। डेव्हिड राहावी यांनी त्यांना पुन्हा एकदा धर्माचे ग्रंथ आणि हिब्रू भाषेची ओळख करून दिली आणि याच प्रेरणेतून रायगडमध्ये शार हरमी नावाचं पहिलं प्रार्थनास्थळ ज्यूंचं उभं राहिलं। जसं बायबलचं मराठीत भाषांतर झालं होतं, तसंच ज्यू धर्मग्रंथाचा देखील माय मराठीमध्ये अनुवाद झाला। शिक्षण आणि कर्तृत्वाच्या जोरावर या समाजाने पुढे मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये झेप घेतली। ब्रिटिशांच्या काळात तर यात त्यांची मोठी भरभराट व्हायला सुरुवात झाली होती। रेल्वे, पोस्ट, सरकारी खात्यामध्ये या लोकांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला। या समाजातून रेबेका नवगावकर या मुंबईतील पहिले बेने इस्रायली त्यांनी स्कूल सुरू केलं, तर जेरुशा झिराड यांनी या समाजाच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या। इतकंच नाही तर जागतिक कीर्तीचे इंग्रजी कवी निसिम एरिझल हे देखील याच मातीचे सुपुत्र होते। 20व्या शतकात मुंबईत नेसेट एलहाऊ आणि मेमन डेव्हिड सिंकॉंग यांसारखी भव्य प्रार्थनास्थळं देखील उभी राहिली आणि जी आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत। मात्र 1948 हे साल या समाजासाठी ऐतिहासिक ठरलं। दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या मदतीनं ज्यूंची मूळ भूमी असलेल्या पेनेस्टाईलच्या भागामध्ये इस्रायल नावाचा देश जन्माला आला आणि याच स्वतंत्र झालेल्या देशात इथले विखुरलेले ज्यू बांधव या मातृभूमीकडे परतू लागले आणि याच ओढीतून महाराष्ट्रामध्ये शतकानुशतकं जवळपास 12,000 बेने इस्रायल लोक आपली कर्मभूमी सोडून पुन्हा एकदा इस्रायलकडे रवाना झाले।
महाराष्ट्रातून साधारणतः 12,000 बेने इस्रायल लोक आपल्या मूळ देशात म्हणजे इस्रायलसाठी परतले होते, पण तिथं त्यांचा प्रवास काही सोपा नाहीये. तेव्हा त्यांना जूनची भूमी पिढ्यानपिढ्या त्यांनी स्वप्न बघितली होती, त्या भूमीवर त्यांच्यावर ज्यू असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कारण होतं 2000 वर्षापूर्वींचं त्यांचं भारतामध्ये असणारं वास्तव्य. युरोपातून आलेल्या जूनच्या तुलनेत त्यांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान पूर्णपणे महाराष्ट्रीयन झालं होतं. स्वतःच्या देशात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागला आणि त्यांनी ते सिद्धही केलं. आज त्याच 12,000 लोकांपासून सुरू झालेले बेने इस्रायलींची लोकसंख्या इस्रायलमध्ये 70,000च्या पार गेली आहे. असं असलं तरी या मातीशी असलेलं त्यांचं नातं आजही तुटलेलं नाहीये. रायगड, ठाणे आणि मुंबईत आजही 5,000 बेने इस्रायली बांधव राहतात. इस्रायलमध्ये गेलेले माणसं आजही तिथे मराठी सण साजरे करतात, पुरणपोळी आणि झणझणीत वडापावचा आस्वाद घेतात. एका बाजूला इस्रायलची ओढ आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची माया, असा अनोखा संगम या समाजानं जपला आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर केरळ आणि बंगालमध्ये देखील ज्यू समाज अनेक शतकांपासून इथल्या संस्कृतीत मिसळून आहे. इस्रायलची निर्मिती झाल्यावर अनेकांनी तिथं जाणं पसंत केलं, पण काहींनी भारतालाच आपली मायभूमी मानलं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जगात जिथे कुठेही बेने इस्रायल समाज राहतो तो आजही स्वतःला शनिवार तेली म्हणून घेतो. ज्या काळात संपूर्ण जग ज्यू धर्मियांचा छळ करत होतं तेव्हा केवळ महाराष्ट्रानं आणि भारतानं त्यांना सन्मानानं आश्रय दिला. ही कृतज्ञता त्यांच्या मनात आजही जिवंत आहे. भारत आणि इस्रायलच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जाणता महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.